कशा आहात सगळ्या? मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर सर्वप्रथम या आधीच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे बघा, हा एक फिश टँक आहे आणि बाहेरचा एक फिश टँक आहे। तर हे त्या दिवशी आम्ही साफ करून रेडी केले होते। तर आता आम्ही चाललोय मासे आणायला। त्याच्यामध्ये जास्त नाही आणणार आहे, कारण माझी दिशा चुकली होती फिश टँकची, त्याच्यामुळे तिथे मासे सारखे मरत होते। त्यामुळे सुरुवातीला मी फक्त 2-2 मासेच आणून बघणार आहेत की ते जगतायत का, उगाच जास्त मासे नाही आणणार आहेत आणि साधे मासे आणणार आहेत की जे जास्त वेळ जास्त टाइम लो मेंटेनन्स वाले मासे आणणार आहे। तर ह्या एका टँक मध्ये आणि बाहेरचा जो टँक आहे तो पण मी तुम्हाला दाखवते। तर त्या सुद्धा टँक मध्ये लाईट ब्लिंक होते। हा एक टँक आहे। तर ह्या दोन्ही टँक मध्ये आता मी मासे आणायला चालले। तर चला माझ्या बरोबर बघूया कोणते मासे मिळतात आणि कोणते नाही। तर थोडेसे जरा बेसिकच मासे आणणार आहेत, जास्त असे डिझायनर मासे वगैरे आणणार नाहीयेत। आणि मिस्टर घरी आहेत, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं चला आज आपण जाऊन येऊया, मासे घेऊन येऊया। आणि दुसरं म्हणजे आज लक्ष्मीच्या पावलांची उंबऱ्यावर स्थापना करायची आहे मला, कारण उद्या शुक्रवार आहे, तर उंबरठाले पण मला करता येईल म्हणून। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे हे तुम्हाला सगळं पाहता येईल। तर चला जाऊया मासे आणायला। हा कुठला आहे रे? तो ऑस्कर। ऑस्कर कितीला आहे ते जोडी त्याची? ती गाडी सर। हा वाकडा वाकडा का होतं? तो ऑस्कर तसे असतात, त्याला आपण दुसऱ्या मध्ये टाकत करा तसंच। हे पण छान आहे। बघ गणेश कुठले घ्यायचे? लो मेंट। हा कलरफुल टाका। कलरफुल टिकत नाहीत रे बाबा, एंजल पण नाही टिकत। सगळे मासे झालेत आमचे। ते गणेश हे घेऊया ना आता, कदाचित राहतील। पाणी कोणतं काय बोरिंगचं पाणी ना, थोडं खडी टाक। हे काय माहित नाही बोरिंगचं आहे का, आता तर सगळं मिक्स होत आहे पाणी। कारण बोरिंगचं पाणी टेन्शन नसतं, जर बोरिंग नसतं तर शिळ पाणी किंवा असं खडी आता मी जवळजवळ 4-5 दिवस झाले भरून ठेवले। चालेल चालेल, 4-5 दिवस हप्ता असं नाही तुमचा, 4-5 दिवस झाले भरून छान रंगीबेरंगी मासे होते, मस्त वाटत होतं बघून। पण एक बेसिक मासेच घेऊन मी घरी आले, कारण मला जास्त कलरफुल मासे नको होते। म्हटलं आधी बघूया आपल्याकडे जगतायत का। आणि खूप गंमत चालली होती त्यांची। मासे पकडायला आले की इकडनं तिकडनं पळत होते। मग असं वाटत होतं अरे चला ह्याच्यापेक्षा मोठ्या टँकमध्ये तुम्हाला टाकणार आहे। असं करून आम्ही घरी आलो। पुढे बघा किती मजा येते। अरे अरे काय गंमत चालली यांची। अरे बाबा तुला पाण्यातच घालणार आहे? हा बघ, हा नाही तू वाटतोय मोठा वाला ते नको, तो छोटा आहे। हा तो छोटा तो हा हा दे, हाच दे। अरे तो मिक्स होतोय। हा बघ इथे आला। हा बघ हा बघ हा बघ हा बघ हा बघ, हा अरे गेला। हा बघ काय गंमत चालली यांची, चांगलीच आहेत तरतरीत। आला फायनली मासे घेऊन आम्ही घरी आलो। आणि डायरेक्ट मासे नसतात टाकायचे, पिशवी आधी पाण्यामध्ये घालायची असते आणि त्यानंतर मासे सोडायचे असतात। तर बाहेरच्या टँकमध्ये मी हे डिम्पल फिश आणले। हे सिल्वर कलरचे खूप सुंदर दिसतात। आणि काय म्हणतात त्याला, कोई फिश, दुसरं एक कोई फिश आणले। आणि टँकमध्ये ना मी हे असे पॉट्स ठेवलेले आहेत। ऍक्च्युली घेतले होते वेगळ्या कारणासाठी, पण ते काही करायला मिळालं नाही, त्यामुळे डेकोरेशनचा भाग म्हणून मी टँकमध्ये ठेवले। हे कोई फिश आहेत। इथे अशा 2च जोड्या आणल्या मी, जास्त नाही आणल्या, म्हटलं आधी आपण बघूया। आणि नंतर घरात जे आहे ते मी गोल्ड फिश 2 जोड्या आणल्या, कारण असं म्हणतात गोल्ड फिश घरामध्ये ठेवलेले शुभ असतात। तर सुरुवातीला तर गडबडले होते, सगळे तळाशी जाऊन बसले होते। छान वाटत होतं पण, कारण असं बोलतात की, आता मला तेवढं माहीत नाही, पण म्हणतात की फिशकडे बघत राहिलं की बीपीचा त्रास पण कमी होतो। आता ह्याच्या मागे काय लॉजिक आहे मला माहित नाही, तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा।
आणि आता फिश टँकमध्ये असे सुंदर दोन्ही रेडी झालेले आणि आता मी तयारी केली लक्ष्मीच्या पावलांना उंबरठ्यावरती स्थापन करायची। हे एरेडाईट म्हणून एक सोल्युशन येतं, त्याच्यात ह्या अशा 2 बॉटल्स ट्यूब्स येतात, त्या समप्रमाणात घेऊन त्या मिक्स करायच्या आणि एक सोल्युशन तयार करायचं। ॲक्च्युली आधीची जी माझी पावलं होती ना ती मी फेविक्विकने चिकटवली होती, पण फेविक्विकने साईडने निघून जातात आणि एकदा पावलं चिकटवली ना की ती निघाली की काय त्याचं देवत्व राहणार। आपण सारखं त्याची पूजा करतो, लेपन करतो, त्यामुळे ह्यावेळेस मी पक्क सोल्युशनच विचार केला करायचं। तर हे दोन्ही छान आहेत, तुम्हाला पण कोणती हार्ड गोष्ट चिकटवायची असेल ना तर हे उत्तम उदाहरण आहे, ऑप्शन आहे, पण हे निघत नाही अजिबात, त्यामुळे खूप विचार करून तुम्हाला चिकटवावी लागतात। माझ्या मिस्टरांनी तर माप वगैरे घेऊन सगळं प्रॉपरली मला ती उंबऱ्यावरती चिकटवून दिली, कारण खूपच छान दिसत होती पावलं। अगदी पण भीती वाटत होती, कारण जरा जरी हल्लं ना की ती वाळली की ती निघणारच नाही, उंबरठा काढावा लागेल अशी गत येते, पण फिक्स राहतात एकदम। तर अशा प्रकारे माझी उंबरठ्याची पावलं सुद्धा चिकटवून झालेली आहे आणि आता ही ओव्हरनाईट सुकू द्यायची, हात नाही लावायचा त्याला। हे बघा अशा प्रकारे छानच वाटतात। खूप इच्छा होती माझी अशी 2 पावलं घ्यायची, सुंदर दिसतोय आता उंबरठा माझा। आणि त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं काम होतं, माझी देवाऱ्याची जागा मला शिफ्ट करायची होती। या आधीच्या व्हिडिओमध्ये त्याचं मी कारण दिलेलं आहे, तर तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की पहा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते। तर इथे देवाऱ्याची माझी जागा आहे जी नॉर्थ ईस्टचा परफेक्ट कॉर्नर आहे, तर तिथे सुद्धा मी देवारा शिफ्ट करून घेतला, कारण एकदा गोष्ट मनात आली ना की ती लगेचच करायला मला आवडते, उगाच नंतर ती पेंडिंग ठेवण्यात काही पॉईंट नाहीये। तर अशा प्रकारे माझी देवाऱ्याची जागा सुद्धा एकदम सुंदर झालेली आहे। आता इथे मी हे पॅक करणार आहे, तर आता जसा मला वेळ मिळेल तसं ही कामं मी उरकून घेणार आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करेन। लक्ष्मीची पावलं मी उंबऱ्यावरती लावलेली आहेत, ही एरेडाईटने पेस्ट केली आहे, त्यामुळे आज रात्रीच लावली, कारण ती रात्रभर ओव्हरनाईट सुकायला लागतात, म्हणजे ती फिक्स होऊन जातात। कारण फेविक्विकने लावली ना की ती निघून जातात, साईडने निघतात। हे एरेडाईट एकदम काय म्हणतात ना परमनंट आणि एकदम फिक्स बसतं, तर ओव्हरनाईट मी आता ही ठेवणार आहे। तर आता सकाळी उंबऱ्याचं लेपन करून मी त्याची पूजा करणार आहे, कारण ओव्हरनाईट सुकावंच लागणार आहे, त्यामुळे आता त्याला हात लावता कामा नये। तर भेटूया आता सकाळी, कारण हाच व्हिडिओ मी उद्या मॉर्निंगला पण कंटिन्यू करणार आहे, तर सकाळी भेटूया आता आपण। तर गुड मॉर्निंग, सकाळ झालेली आहे आणि आता मी उंबरा लेपनला सुरुवात केलेली आहे। तर उंबरठा लेपनला सगळ्यात पहिले लागते हळद, त्यानंतर लागते रोज वॉटर, गुलाब पाणी नसेल तरी काही हरकत नाही, त्यानंतर थोडासा भीमसेनी कापूर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे, त्यानंतर गोमूत्र घालायचं आहे, त्यानंतर पवित्र जल माझ्याकडे एक आहे, मी नारायणी पूजा ज्योती आर्ट्समधनं मी घेतलेलं, छान आहे चंदन फ्लेवरचं, तर ते पण तुम्हाला घालायची इच्छा असेल तर तुम्ही घालू शकता, जर नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल। थोडंसं आपल्याला अष्टीगंध याच्यामध्ये घालायचं आहे किंवा चंदन पावडर, माझ्याकडे चंदन पावडर संपलेली, त्यामुळे हे केशर चंदन माझ्याकडे होतं तर त्याची मी पावडर टाकली। आणि उंबरठा लेपन का करायचं असतं, उंबरठा लेपन हे अमावस्या, पौर्णिमा, शुक्रवार किंवा जी प्रत्येक महिन्याची दुर्गाष्टमी येते ना, कॅलेंडरवरती लिहिलेलं असतं दुर्गाष्टमी, तर त्या दुर्गाष्टमीच्या वेळेस उंबरठा लेपन करायचं असतं। आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की उंबरठ्यावर 2 पावलं लावायची की 1 पाऊल लावायचं। कसं आहे ना, सुरुवातीला मलाही असं वाटलं होतं की लक्ष्मीला तर 2च पावलं असतात, तर एकच जोडी पाऊल लावलं पाहिजे, पण असं नाहीये, कारण खूप पुस्तकांमध्ये धार्मिक पुस्तकांमध्ये वाचनात आलंय की उंबरठ्यावरती ही नेहमी 2 पावलं लावायची। आता 2 पावलं का लावायची, पहिलं पाऊल असतं श्री महालक्ष्मीचं आणि दुसरं पाऊल असतं श्री हरी विष्णूंचं, कारण जिथे जिथे महालक्ष्मी आहे तिथे तिथे श्री विष्णूचा वास आहे आणि जिथे जिथे श्री विष्णूचा भक्ती होते तिथे तिथे महालक्ष्मी ही आपसुकच येते, त्यामुळे उंबरठ्यावर कधीच 1 पाऊल लावायचं नाही। मान्य आहे की लक्ष्मी मातेला 2च पावलं आहेत, पण लक्ष्मी मातेच्या आगमनाबरोबर श्रीहरी विष्णूंचं आगमन हे ठरलेलंच आहे, त्यामुळे जसं नवऱ्याच्या डाव्या बाजूला हे पत्नीचं स्थान आहे, त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर राहून उंबरठ्याची पूजा करता
त्यावेळेस तुमच्या उजव्या हाताला असतं श्रीहरी विष्णूचं पाऊल आणि डाव्या हाताला असतं श्री महालक्ष्मीचं पाऊल. त्यामुळे पूजा करताना सुद्धा जेव्हा तुम्ही उजव्या हाताच्या लक्ष्मीची पूजा कराल तेव्हा ओम विष्णवे नमः म्हणत चला, आणि जेव्हा डाव्या हाताच्या पावलांची पूजा कराल त्यावेळेस ओम श्री महालक्ष्मीभ्यो नमः हा मंत्र म्हणत चला. आणि नेहमी उंबरठ्याची पूजा ही उंबऱ्याच्या बाहेर म्हणजे आपल्या घराकडे तोंड करूनच करायची असते, कारण ज्यावेळेस आपण आतमध्ये करतो त्यावेळेस आपली घराकडे पाठ होते. त्यामुळे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की उंबऱ्याची पूजा घराच्या आतून करायची की बाहेरून करायची. तर हे त्याच्यावरती उत्तर आहे की उंबऱ्याची पूजा ही नेहमी घराच्या बाहेर जाऊन घराकडे तोंड करून उंबऱ्याची पूजा नेहमी करायची असते. तर अशा प्रकारे माझं उंबरठा लेपन पण अगदी सुंदर झालेलं आहे आणि आता खऱ्या अर्थाने माझा उंबरठा एकदम प्रसन्न वाटतोय, कारण कुठेतरी ना मनात पाल चुकचुकत होती, अरे मध्ये पाऊल लावलंय आपण, ओलांडले जात आहेत, पण आता नाही, आता छान वाटतंय बघा. तर एकंदर असा छान साधा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या पण घरात जर एक पाऊल असेल तर ते काढून तुम्ही महालक्ष्मीची आणि विष्णूची पावलं उंबरठ्यावर स्थापन करा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.